श्रावण महिना सुरू होतो आणि महाराष्ट्रामध्ये सर्व व्रतवैकल्यांची आणि सणांची सुरुवात होते। यामध्ये मुख्यत्वे करून श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारांना एक वेगळेच महत्त्व आहे आणि श्रावण सोमवार संपल्या पोळ्याची सुरुवात होते आणि पोळा जात नाही तोच गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्ती मोठ्या आनंदाने करीत असतो। अशा गणरायाच्या प्रतीक्षेवरती सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक प्रश्नचिन्ह तयार झालेले आहेत। मात्र जी मंडळी अशी आहेत की जी वर्षभर फक्त श्री गणेशाच्या मूर्त्या आणि प्रतिमा बनवण्याचे कार्य आपली उपजीविका म्हणून करीत आहेत आणि त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये म्हटले तर अमरावतीमध्ये फार कमी नावे आहेत की फक्त गणेश प्रतिमा विक्रीतून त्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो। अमरावतीमध्ये असे अनेक गणपती बाप्पांचे मोठे मोठे कारखाने सुद्धा वर्षभर फक्त गणपती बनवण्याचे कार्य करीत असतात। जुन्या अमरावतीच्या आतमध्ये वसलेल्या कोळेश्वर बंधूंचं नाव हे मूर्ती तयार करण्यामध्ये प्रतिमा तयार करण्यामध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा त्यांनी वर्षभर मूर्त्याच बनवण्याचे कार्य अद्यापर्यंत सुरू ठेवलेले आहे। विघ्नहर्ता क्रिएशन असं या कोळेश्वर बंधूच्या मूर्ती बनवणाऱ्या कारखान्याचं नाव आहे। यावर्षी त्यांनी वेगवेगळ्या आणि आकर्षक अशा मातीच्या मूर्त्या ह्या ग्राहकांच्या खास मागणीस्तव तयार केलेल्या आहेत। विदर्भ न्यूजने या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन अनेक गणपतीच्या मूर्त्यांची आरास बघितली आणि वेगवेगळ्या गणपती बाप्पा कशा प्रकारे तयार केलेले आहेत यासाठी कोळेश्वर यांच्याशी संवाद साधला। दादा, आपल्या कला केंद्रामध्ये किती लोक काम करतात? आपल्या या विघ्नहर्ता मूर्तिकला केंद्रामध्ये साधारणतः 17 मजूर आपल्या इथे कामाला आहेत। यावर्षी आपलं स्थान बदल झालेला आहे। दरवर्षी अंबागेटच्या आतमध्ये बुधवार आहे ते मूर्तिकार कोळेश्वर या नावाने आपण सगळं काम पाहत होतो, परंतु कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळे घरामध्ये काम न करता आपलं एक युनिट विघ्नहर्ता क्रिएशन नावाने MIDC ला होतंच। त्या MIDCच्या कारखान्यामध्ये आपण यावर्षी तिथे मातीचे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे असे दोन्ही प्रकारचे गणपती आपण या ठिकाणी बनवतो आहे। यावर्षी बऱ्यापैकी गणपतीला जी प्रतिसाद पाहिजे होता तो थोडासा आम्हाला काम करायला थोडं कमी झालं। यावर्षी गणपतीला वेळ मिळाला नाही। सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद असल्यामुळे आम्हाला काम करायला वेळ मिळाला नाही, पण आता तेवढ्या गतीने आम्ही दिवस रात्र काम करून लोकांना गणपती पुरवण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे आपल्याकडे मातीचे पण गणपती उपलब्ध आहे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे पण गणपती आपल्याकडे उपलब्ध आहे। त्यांना लागत असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे येऊन MIDC ला। त्यावेळी मूर्तिकार कोळेश्वर यांनी विदर्भ न्यूजला माहिती देताना सांगितले, अशा या असंख्य गणपती बाप्पा तयार होताना आणि तयार असतानाचे तयार करीत असलेली अनेक वेगवेगळी मंडळी आणि तरुण चित्रकार या ठिकाणी उपस्थित होते। त्यांचा अवघ्या 5 दिवसांवर आलेल्या गणरायांच्या आगमनासाठी शेवटचा हात फिरविणे सुरू होते। बघूया अशा या आगळ्या वेगळ्या गणेशांची विघ्नहर्ता क्रिएशननी केलेली गणपतींची ही सुंदर आरास। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। नमस्कार, मी अक्षय राऊत। मी गेले 10 वर्षापासून विघ्नहर्ता मूर्ती कला केंद्रामध्ये कार्यरत आहे। तसं हा जो बिझनेस आहे हा कोळेश्वर बंधू यांचा आहे। मला इथे 10 वर्ष झाले। आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत, मातीच्या, POPच्या, छोट्या व मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत। आमच्याकडे दरवर्षीप्रमाणेच मोठ्या मूर्त्या असतात, पण यामुळे कोरोनामुळे जी परमिशन आहे त्यानुसार 4 फुटाच्या वर आम्हाला परमिशन नाही, त्यामुळे आमच्याकडे 4 फुटापर्यंतच मूर्त्या अवेलेबल आहे। दरवर्षीप्रमाणे कसं आमच्या इकडे दरवर्षी 15 ते 16 हजारात व्यापारीकडे मूर्त्या जातात, पण यावर्षी कोरोनामुळे आमच्या बिझनेसवर सुद्धा परिणाम झालेला आहे। तर यावेळेस काय झालं आहे
आमच्याकडे व्यापाराच्या मूर्त्या आहेत त्या थोड्या कमी झालेल्या आहेत. म्हणजे दरवर्षी 15,000 राहतात, यावेळेस 10,000 7,000 या याच्यावर आलेल्या आहेत. आणि मंडळाच्या मूर्त्या आहेत त्या आमच्याकडे 400-500च्या प्रमाणात ऑर्डर असतात. पण यावर्षी करोनामुळे सुद्धा त्या कमी झालेल्या आहेत. त्या 200-150 या रेंजमध्ये आलेल्या आहेत. आणि कलरिंग सुद्धा आमच्याकडे उत्कृष्ट आहे. आमचा जो गोडाऊन आहे तो MIDC रोडवर आहे, बडनेरा जुना बायपास C2 प्लॉट. विदर्भ न्यूजकरिता कृष्णा लोटे व निशांत शेटे यांचा हा प्रतीक्षा गणरायाच्या आगमनाची भाग 2.